गुड मॉर्निंग. मी सूरज कंक आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता आम्ही आज सकाळीच निघालो. आज रविवार आहे. रविवारच्या निमित्त आम्ही आज सध्या फिरायला निघालेलो आहे हरिहरेश्वरला. आता गाडी पण तयार झालेली आहे आणि एक पाहू शकता. आणि हा एक आहे भाऊवाला आहे, तो पण जाणार आहे. आम्ही सोबत निघणार आहे सगळे. बाकीची मंडळी आहे ती महाडवरून वगैरे पिकअप करणार आहे बाकीच्यांना. आणि इथून निघाल्यानंतर आम्ही कसं कसं जाणार आहे, कुठं कुठं स्टॉप घेणार आहे ते आपण तुम्हाला सर्वांना इथनं दाखवणार आहे. बघूया आपण पुढं. आता इथून निघालेलो आहे आपण गावातून. असं झाडू होत नाही तर मी पुसायला लागतो. गप ना काय मध्ये काढला मदतची ऐकायला कुठं आहे का? गाड नाही लागत. पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळ किती थंडी पडलेली आहे. का थंडीचं वातावरण आहे, किती धुका पडलेला आहे. पूर्ण गारवा आहे. आलेलं आहे मी नात्याला. हो, नात्याच्या पुलावरून पुढे प्रवेश करत आता मेन हवेला तिथं जोडणार आहोत. तिथं बघत असतो मी इकडे तिकडे. पासारी असते आपण त्या टाकलंय. काय माहिती भेटतं गाडीवर ना. गाडीचा टाकायचा पण नाही. सकाळी जातो 5 वाजता पण झोप येते गेल्या गेल्या झोपतो गाडीत. बरोबर पेंडिंग मेसेज माझे स्नॅप केले. पेंडिंग बाकी आहेत मेसेज. मजा ते चालवलं. समोर नाही, 2 जण भाऊ आहेत आणि काका आहेत. 2 जण आता इथनं गाडीमध्ये प्रवेश करणार आहे. 2 जण इथनं पिकअप घेणार आहे दोघांना. बघू शकता. आणि या नाता मार्केट आहे इकडचा. टेम्पो जीव पण घालवून आहे. इकडं निघालेलं आहे नातेवाईक. हा इकडचं नातेचं मार्केट आहे मेन. बघा तिथं मार्केट लागतं भाजी आणि तुमचा पुढे आम्ही महाडला पोचणार आहोत. पुढे हा महाडचा रस्ता चालू झालेला आहे इकडनं. महाडमध्ये प्रवेश केलेला आहे. इकडं महाड शिवाजी चौक आहे. पाहू शकता इकडनं शिवाजी चौकाचा रस्ता आहे. इकडं आंबेडकर स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथं आहे. आणि इकडं समोरनं रस्ता जाणार. आम्ही समोरच्या रस्त्याने पुढच्या रस्त्याला निघणार आहोत. मार्केट आहे थोडंसं मच्छी मार्केट वगैरे. आणि इथं आपला बाजार सुपर मार्केट, मोठं मार्केट असं मार्केट आहे इकडे. समृद्धी हॉटेल प्युअर व्हेज. आर्य हॉटेल आहे. फेमस इडलीवाला तो पण दाखव. महाडमधला फेमस इडली. पप्पांना फोनला सांगू काय मोठ्या पप्पांना. दस्तुरी नाका येईल. कोमेनचा गोलाचा चहा फेमस. रानाडे हॉस्पिटल. हॅलो हा बोला. आता इथे नाही पुढे हायवेला प्रवेश केलेला आहे. बघू शकता हवेचे वातावरण पण कसं आहे. थंड वातावरण आहे पूर्ण. मस्त वाटतं एकदम वातावरण. डोंगर आजूबाजूला पूर्ण डोंगर. एकदम शांत वातावरण आहे सकाळचं. एकदम मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण आहे. आता आपण ह्याच्या पुढं लोणेराला पोचलेलो आहे. लोणेरा स्टॉपवरून आपण लेफ्ट साईड मारणार आहोत गोरेगाव साईडला. गोरेगाववरून परत मग तिकडनं वरती आपण बघा इथून लेफ्ट साईड मारायचं आहे. गोरेगावमध्ये घुसल्यानंतर लेफ्ट मारलेला आहे. तिथून सरळ पुढे गोरेगावला जाणार आहे.
बसले मस्तपैकी. हा मित्र आहे गाडीवाला. त्याला जर कुणाला जर भाडी हवी असतील, कुठे जायचं असेल तर याच्याशी संपर्क करू शकता. नंबर आहे 8200894913. या नंबरवर कॉल करून कुणाला भाडी हवी असेल. एंट्री केलेली आहे आपण. पाहू शकता इकडं ना गोरेगावच्या जरा पुढंसं आलेलो आहे आपण. आणि इथून आता पुढे आपल्याला घाट लागणार आहे. आता आपण इथं मसल्यामध्ये आलेलो आहे. मसल्यामधून आता लेफ्ट साईडला वरती मारलेलं आहे. मसल्यामधून वरती आता आलेलो आहे आपण श्रीवर्धन साईडच्या रोडला. गणापूर्ण वरती आलेलो आहे. कोणाला लोकेशन माहीत नसेल तर लक्षात ठेवावी. मसल्यावरून लेफ्ट साईडला जायचं आहे डायरेक्ट. बराच पुढे आलेलो आहे मी आता. आणि जसवली गाव आलेलं आहे. तिकडून वरती आल्यानंतर लेफ्ट साईड मारला आहे परत. पाहू शकता इकडून गाव लागलेलं आहे इकडे. आता आपल्याला थोडंसं पुढे आलेलं एंट्री केलेली आहे. हरिहरेश्वरमध्ये पार्किंग एरिया होता. बघू शकता तुम्ही त्या पार्किंगमध्ये एंट्री केलेली आहे. फुल गर्दी दिसते इकडं. आज संडे आहे. जरा एंट्री करत आहोत आपण इथं मंदिरामध्ये जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता दुकान आहे तिकडे आहे. सो मार्केट चालू झालेलं आहे पूर्ण. आपण गेलेलो नाही. काय करू बघू शकता. इकडनं आपण फुलं विला घेतलेल्या तिकडनं आणि कोणता एंट्री करत आहोत. ट्रस्टच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आपण कोकणात. चप्पल कुठं काढायची. इकडं आतमध्ये पाहू शकता हे मंदिर आहे इथे. लाकूड असते. दगड आहे हो. लाकूड आहे. हां लाकूड 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 आहे काय. लाकडाचे चले पुढे चल. कुठली कुठली ड्रायव्हर आहे ना.
घेतो उभं करा काढत तो युट्यूबला टाकायचे पॉकेट नाही चालत नाही त्यावर. चला चला पटापट चला पटापट चला गर्दी झाली काय पडलंच पाय पडली पाय पडली शाबास. दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडं पाठी मागच्या साईडला आलेलो आहे. चौपाटी साईडला समुद्र किनारा बघण्यासाठी फिरायला आलेलो आहे. इकडे बाहेर मागे पाहू शकता इथं ओटी असल्यामुळे पाणी पूर्ण समुद्राचा भाव इकडं बाहेर आलं नाही. हे बघा लाटा किती मस्त दिसत आहेत. आता इकडनं रिटर्न चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता मागील बाजू आहे देवस्थानाकडची आणि इकडून पुढं आपण इकडनं आलेलो आहे आणि आता निघालेलो आहे इकडून. धन्यवाद. श्रीवर्धनला चाललेलो आहे. इकडनं आता फिरून मस्तपैकी सर्व इकडं बघूया कसे रेंगाळले सगळे आता खाऊन पिऊन झालेले आहेत तरी पण ते रेंगाळलेले आहेत. मंदिर गणेश मंदिराचे इथं आलेलो आहे. पाहू शकता मंदिर इकडनं बोरली चितले आले स्वर दिव्य आगार मंदिर इकडे पाहू शकता. इकडे पार्किंग एवढी आहे. पुढे एवढे बैलगाडी आलेले आहेत. आलेलो आहे आतमध्ये प्रवेश करत आहो मी आता मंदिरामध्ये. इथे चप्पट ठेव. मस्त रांगोळी काढलेली आहे. स्वागतम मंदिरामध्ये प्रवेश.